नमस्कार. मी निलेश देसाई, ज्योतिष, वास्तू, अंकशास्त्र व टॅरोट कार्ड सल्लागार. आज आपण बोलणार आहोत तो विषय म्हणजे आर्थिक समृद्धी कशी मिळवावी. प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या घरात पैसा यावा, तो स्थिर व्हावा व त्यात वाढ व्हावी, आणि ही अपेक्षा योग्यच आहे. प्रत्येकानं समृद्ध असं जीवन हे जगलंच पाहिजे. परंतु यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, वास्तूचा उत्तर भाग तुम्हाला वास्तुदोष रहित ठेवायचा आहे. तर आता उत्तरच भाग का? कारण उत्तर दिशेला कुबेर देवतेचं वास्तव्य आहे व हीच देवता तुमच्या घरात येणाऱ्या पैशासाठी कारणीभूत असते. घरात पैसा येणं, तो स्थिर होणं आणि त्यात वाढ होणं हे काम कुबेर देवतेचं आहे. त्यामुळे ज्यावेळी उत्तर दिशा ही वास्तुदोषरहित असते त्यावेळी काय होतं, तुम्ही जो नोकरी व्यवसाय करत असता त्यात तुमची उत्तम प्रगती होताना दिसते व तुमची आर्थिक समृद्धी ही भरघोस आणि मोठ्या प्रमाणात तुमच्या घरात येताना दिसते. परंतु ज्यावेळी उत्तर दिशेस वास्तुदोष असतात त्यावेळी तुम्हाला आर्थिक चणचण भासायला सुरुवात होते. पैसा हा पुरेसा पडत नाही, तो पैसा आजारपणात जाताना दिसतो व एक वेळ अशी येते की तुम्ही कर्जबाजारी होता. आता आपल्याला यासाठी उत्तर दिशेस असणारे वास्तुदोष हे कटाक्षाने टाळायचे आहेत. आता उत्तर दिशेला कशामुळे वास्तुदोष निर्माण होतात, तर उत्तर दिशेस टॉयलेट असणं, उत्तर दिशेस बाथरूम असणं, उत्तर दिशेस किचन असणं, उत्तर दिशेस कचरा ठेवण्याची जागा असणं, उत्तर दिशेस आडगळीची खोली असणं, उत्तर दिशेस जिना असणं, उत्तर दिशेस लाल आणि पिवळा रंग असणं, हे सर्व उत्तर दिशेचे वास्तुदोष निर्माण करणारे फॅक्टर्स आहेत. या गोष्टी जर का तुमच्या उत्तर दिशेत असतील तर नक्कीच तुमच्या वास्तू ही उत्तर दिशा ही दूषित झालेली आहे व त्यामुळे तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेम्स हे येणारच आहेत. आता सर्वप्रथम तुम्हाला उत्तर दिशेचे वास्तुदोष हे टाळायचे आहेत आणि तुम्हाला दुसरे काही साधे साधे उपाय करायचे आहेत. ते म्हणजे तुम्ही उत्तर दिशेस निळ्या बॉटलमध्ये मनी प्लांट लावू शकता. आणि मनी प्लांट या नावातच मनी आहे, म्हणजे पैसा आहे. त्यामुळे उत्तर दिशेचा मनी प्लांट जेवढा वाढत जातो तेवढा तुमच्या घरातला पैसा हा वाढताना दिसतो. यानंतर तुम्हाला दुसरी एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे लक्ष्मीला ज्या आवडत्या गोष्टी आहेत ते म्हणजे कमळाचं फूल, कमळगट्ट्याची माळ ही तुम्हाला तुमच्या देवघराच्या स्थानी ठेवायची आहे, म्हणजे तुम्हाला ती देवघरात ठेवायची आहे. यामुळे काय होतं, लक्ष्मीला ज्या आवडत्या, तिला ज्या प्रिय असणाऱ्या गोष्टी तुम्ही जर का तुमच्या देवघरामध्ये किंवा तुमच्या वास्तूमध्ये ठेवत असाल तर तिथं लक्ष्मी चांगली आकर्षित होते व तिचा वास तुमच्या घरामध्ये होतो व तिची कृपादृष्टी तुमच्यावर नेहमी बरसताना दिसते. आता याच्या बरोबर अजून आपण काही करू शकतो ते म्हणजे तिन्ही सांजेला, म्हणजे ज्यावेळी आफ्टर सनसेट तुम्ही संध्याकाळी लक्ष्मी देवतेचे मंत्र तुमच्या घरामध्ये लावायचे आहेत. यामध्ये लक्ष्मी मंत्र असू शकतो, यामध्ये लक्ष्मी कुबेर मंत्र असू शकतो. याचबरोबर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम हे तुमच्या घरात संध्याकाळी लहानशा आवाजात लावून ठेवू शकता. याचबरोबर संध्याकाळ झालं की तुम्ही घरातील सगळ्या लाईट्स ऑन करणं गरजेचं आहे, कारण ज्या ठिकाणी प्रकाश आहे, स्वच्छता आहे, घर नीटनेटकं आहे त्या ठिकाणी लक्ष्मीचं आगमन होताना दिसतं व अशा ठिकाणीच लक्ष्मी ही स्थिर होते. याचबरोबर तुम्हाला अजून काय करायचं आहे की तुम्हाला घरातील वाद हे पूर्णपणे थांबवायचे आहेत. ज्या ठिकाणी वादविवाद असतात तिथं लक्ष्मी न राहता तिथं अलक्ष्मीचं राज्य तयार होतं. यामुळे तुम्हाला जर का तुमच्या घरामध्ये चांगली आर्थिक समृद्धी हवी असेल तर तुमची वास्तूची उत्तर दिशा ही वास्तू दोषरहित ठेवायची आहे. तिथे जर का वास्तुदोष असतील तर त्याच्यावर वास्तुदोष उपाय करायचा आहे. दुसरे म्हणजे लक्ष्मी आणि विष्णूची तुम्हाला उपासना करायची आहे. या गोष्टी तुम्ही जर का फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला आर्थिक प्रगती होताना दिसेल. तुम्हाला जर का तुमच्या घरातील वास्तुदोष नाहीसे करायचे असतील, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र याचं मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा. आमचा नंबर आहे 9763975269. थँक्यू.